तर आज आपण बनवणार आहोत गुजराती दाल ढोकली। त्यासाठी मी 1 वाटी तुरीची डाळ धुवून घेतली स्वच्छ। त्यानंतर इथं मी घेतलाय गूळ, चिंच, शेंगदाणे, मेथीदाणा, हळद आणि हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट आहे। त्याचबरोबर इथं जिरे, 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे जो आपल्याला डाळ शिजताना टाकायचा आहे। त्याबरोबर कढीपत्ता आहे, लिंबू आणि धना जिरा पावडर। आणि हा जो बारीक चिरलेला टोमॅटो आपल्याला फोडणी टाकताना द्यायचा आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता। तर इथे आता आपण कुकरमध्ये ही डाळ टाकणार आहोत। डाळ टाकल्यानंतर आपण पाणी टाकणार आहोत। त्याचबरोबर 1 चमचा अशी हळद टाकणार आहोत। नंतर हे 4 टोमॅटोचा कापा, त्यानंतर जिरे, हे शेंगदाणे आपण आत्ताच टाकणार आहोत शिजताना आणि त्यासोबतच थोडी मेथीदाणा। तर मीठ टाकणार आहोत। आता कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आणि त्यानंतर 3 ते 4 शिट्ट्या चांगल्या होऊ देणार। पीठ मळून घेणार आहोत। तर इथे आपण घेतले गव्हाचं पीठ। त्यानंतर त्यात टाकणार आहोत मीठ चवीनुसार। त्यानंतर आपण 1 चमचा असं बेसन पीठ टाकणार आहोत यामध्ये। ही थोडीशी हळद आणि थोडीशी लाल तिखट। तर आपण आता याचं पीठ बांधून घेऊ। तर इथे छान असं माझं पीठ भिजवून झालेलं आहे। तर आपण आता आधी वरणाला फोडणी देणार आहोत, त्यानंतर आपण पोळ्या लाटून घेणार आहोत। चला तर मग डाळ शिजते तोपर्यंत आपण इथे छान अशा चपात्या लाटून घेणार आहोत। ही लाटून झाली आहे, आपण आता ते कट करणार आहोत। तर आपली ही चपाती अशी छान कट करून झाली। नंतर आपण टाकणार आहोत कढीपत्ता, त्यानंतर आपण टाकणार आहोत मेथीचे दाणे, त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो छान झाला की आपण त्यात टाकणार आहोत हिरवी मिरचीची पेस्ट, हळद, लाल तिखट, तर धना जिरा पावडर। तर इथं आपली डाळ शिजून झाली, आपण ती आता हटवून घेणार आहोत। आता इथं आपली डाळ पण हटून झाली आणि इथं ही फोडणी पण छान अशी तेलात परतवून झाली आहे। तर आपण आता ही डाळ टाकणार आहोत यात। आपण त्यात टाकणार आहोत चिंच, हा गूळ घेतलाय मी, सोबत इथं लिंबाचा रस। तर इथे आता आपली डाळ छान उकळली। आपण आता ह्या चपात्या जे बारीक बारीक स्लाइस करून घेतलेले आहे ते आपण टाकणार आहोत। दाल ढोकली म्हणतात आणि महाराष्ट्रात त्याला वरण चिकुल्या म्हणतात। तर इथं आपली छान अशी दाल ढोकली तयार झाली आहे। आता आपण टाकणार आहोत कोथिंबीर। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा। धन्यवाद।